कॉमन प्रश्न असते आणि मी जेव्हा जेव्हा पॅरेंट्सला भेटतो, अगदी म्हणजे तुम्हाला जर मुलं असतील तर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे फेस करत असाल की माझा मुलगा मोबाईल खूप बघतो. आहे ना तुमचा हे प्रश्न? आज या प्रश्नाचं कंप्लीट सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे. मी डॉक्टर शीतल डोंगसे, MD होमिओपॅथ, मोटिवेशनल स्पीकर, तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. खूप कॉमन प्रश्न आहे एक, माझा मुलगा मोबाईल खूप बघतो. हे खूप कॉमनली विचारलं जातं. म्हणजे मी जेव्हा केव्हा एखाद्या स्कूलमध्ये किंवा कुठेतरी असं एखादं पॅरेंटिंगवरती लेक्चर देत असतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो की माझा मुलगा मोबाईल खूप जास्त बघतो, सर काय करावं? आपण आज बघणार आहोत की मोबाईल मुलं जास्त का बघतात आणि असे काय उपाय करायचे जेणेकरून मोबाईलपासून आपण त्यांना दूर करू शकू. तर तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न मी हा विचारतो की मोबाईल मुलं जास्त बघतात, बरोबर आहे, पण आपण मोबाईल किती बघतो हे बघा जरा. काय मित्रांनो, असं म्हणतात की मुलं सांगितल्यापेक्षा म्हणजे ऐकण्यापेक्षा बघल्याने जास्त शिकत असतात. ते तुम्हाला ऑब्झर्व करत असतात 24 तास. माझे वडील काय करतात, आई काय करते, कशा पद्धतीने बोलते, माझे वडील किती वेळ मोबाईलमध्ये असतात, तुमच्याकडे बघून ते सुद्धा शिकत असतात. आणि तुम्हाला जेव्हा ते ऑब्झर्व करतात तेव्हा त्यांना पण त्याच गोष्टी कराव्याशा वाटत असतात. म्हणून सगळ्यात पहिले तर तुम्ही हे केलं पाहिजे की स्वतः एक आजार तुम्हाला लागलेला आहे का तो बघितला पाहिजे. आणि तो आजार आहे मोबाईलला बळी पडणे. म्हणजे काय? मोबाईलचा गुलाम होणे. मी जेव्हा मोठमोठे प्रोग्राम्स घेतो तेव्हा बिझनेसमॅन लोकांना मी काय सांगतो माहिती आहे का? सगळ्यात मोठा बिझनेसमॅन तो असतो ज्याच्याकडे मोबाईल नसतो. मोबाईलमध्ये तुम्ही जर गुंतले तर तुम्ही त्याचे गुलाम होऊन जाल. आणि आपल्यापैकी बरेच लोक मोबाईलचे गुलाम झाले, माहीतच नाही. कोणीतरी सांगतं पण आपल्याला की भाऊ किती मोबाईलमध्ये असता तुम्ही. आपण म्हणतो नाही नाही, हे मला कामाचा विषय आहे आणि मी काहीतरी महत्त्वाचं काम करतोय. पण किती? सो पहिला प्रश्न हा आहे की स्वतः इंट्रोस्पेक्ट करा, स्वतःमध्ये बघा की तुम्ही तर मोबाईलचे गुलाम नाही आहेत. तुम्ही तर खूप वेळा मोबाईल बघत नात. तुम्ही घरी जेव्हा येता ऑफिसमधनं, मुलांसोबत गप्पा करायच्या, खेळायचं, मस्ती करायचं हे सोडून फक्त व्हॉट्सअप बघताय, फेसबुक बघताय, असं तर तुम्ही करत नाही आहे. असं जर तुम्ही करत असाल तर तुम्हीच मोबाईलचे गुलाम झालेले आहे. आणि म्हणून मोबाईलला तुमचा गुलाम बनवा. मोबाईल हा आपल्या यूजसाठी आहे, आपल्या युटिलिटीसाठी आहे. म्हणून मोबाईलला आपला गुलाम बनवा. सो प्रश्न काय? तुम्ही मोबाईलचे गुलाम की मोबाईल तुमचा गुलाम? आणि आजपासून काय करणार? मोबाईलला तुमचा गुलाम बनवणार. पहिली गोष्ट. मग काय होईल? मग मुलं बघतील तुमच्याकडे आणि ते जेव्हा पाहतील की अरे पप्पा आले की मोबाईल ठेवून देतात आणि माझ्याकडे लक्ष देतात, तेव्हा मुलं पण तेच तुमच्याकडनं शिकायला लागतील. सो कुठे कुठे मोबाईल वापरायचा नाही. जेवण करताना चुकूनही तुम्ही मोबाईल वापरू नका. आणि त्यावेळेस मुलांना संदेश द्या की जेवते वेळी आपल्या आईवडिलांसोबत आपण बसतो आहोत, आपण डिस्कस करतोय आणि कुठल्याही विषयावर डिस्कस करा. आणि मी तर असं म्हणेल की मस्ती हा सब्जेक्ट घ्या. स्कूलमध्ये काय काय केलं रे बाबा, आज काय मस्ती केली, अभ्यासाव्यतिरिक्त आणखी काय केलं है ना, असे प्रश्न पहिले विचारा. सो दॅट दे विल डेव्हलप इंटरेस्ट. त्यांना मजा येईल तुमच्यासोबत गोष्टी करताना. म्हणजे आई वडील कशासाठी? नुसतं अभ्यास घेण्यासाठी नाही. आई वडील कशासाठी? मजा मस्ती करण्यासाठी, त्याबद्दल चर्चा करण्यासाठी. असंही समीकरण बनलं पाहिजे. मुलांनाही मजा येईल. दुसरं, तुम्ही जेव्हा बायकोशी बोलाल किंवा मुलांशी बोलाल त्यावेळेस कम्प्लिटली मोबाईलला सायलेंट करून ठेवा. तुम्ही पण वापरू नका. मग काय होईल? तुम्ही जेव्हा असं बाहेर निघाल ह्या गोष्टीतून, तुम्हाला जेव्हा विजय प्राप्त करता येईल मोबाईलवरती, तेव्हा मुलं सुद्धा त्या गोष्टींचं अनुकरण करतील. मी तुम्हाला सांगतो, मुलं खूप जास्त अनुकरणीय असतात. आणि तुम्ही मोबाईलवरती विजय मिळवला हे जर मुलांना सांगू शकले तर मग सोने पे सुहागा, उनको तो और मजा आ जाएगा. दुसरी गोष्ट, आता काय करायचं? आपण जनरली काय करतो, मोबाईल फार वाईट आहे असं मुलांना सांगत असतो. मोबाईलचे दुष्परिणाम काय काय आहेत हे मुलांना आपण सांगत असतो नेहमी. मोबाईलने डोळे खराब होतात, मोबाईलने हे होते, मोबाईलने ते होते, असं सगळं बंबार्डिंग मुलावरती सांगणं सुरू असते. आणि सायमल्टेनियसली मुलगा बघत असतो की वडील मोबाईल यूज करतात. मग एक तर वडील खोटं बोलतायत किंवा वडिलांनाच जमत नाही आणि मला सांगतायत, असं काहीतरी वेगळंच इम्प्रेशन मुलाच्या डोक्यात पडते. म्हणून पहिली गोष्ट आपण काय केली? स्वतः मोबाईलपासून दूर झालो. दुसरं, मोबाईल वाईट आहे हे अजिबात सांगू नका. मोबाईल चांगलाच आहे हे सांगा. तुमचं लहानपण आठवा बरं. तुमचे आई वडील तुम्हाला किती सगळं करू द्यायचे पण शिस्तीमध्ये ठेवायचे. डिसिप्लिन खूप महत्त्वाची होती. सो तुम्हालाही मी हेच सांगतो, मोबाईल वाईट नाही आहे, कुठलीच टेक्नॉलॉजी वाईट नाही. इनफॅक्ट मुलं मोबाईलनी जास्त शिकू शकतात.
टी व्हीमध्ये बघून जास्त शिकू शकतात, कारण मुलांचं ऐकणे आणि पाहणे हे 2 कामं जर सोबत झाले तर त्यांची शिकण्याची, त्यांची ग्रास्प करण्याची जी क्षमता आहे ती कितीतरी पटीने वाढून जाते. म्हणून मोबाईल वाईट आहे हे सोडून द्या. त्यांना काय सांगायचं आहे, मोबाईल खूप छान आहे बेटा, पण मोबाईलच्या बळी पडायचं नाही. मोबाईल बघण्याचा एक स्पेसिफिक टाईम असावा. आणि मोबाईल कसा बघायचा, असा आय लेवलला घेऊन बघायचा, खूप असं मान वाकून बघायचं नाही. मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे टेक्स्ट नेक्स्ट सिंड्रोम या विषयावरती, तो पण तुम्ही बघा. सो मुलांना हे दोन्ही गोष्टी सांगायच्या की मोबाईल बघायचा आहे, तो वाईट नाही आहे, आणि तो आपल्याला त्याचा कसा फायदा करून घेता येईल हे मुलांना शिकवायचं आहे. हे जर आपण सांगितलं तर काय होईल, त्यांना पण मजा येईल आणि मग ते इंटरेस्टनी मोबाईल बघतील. आणि तुम्ही पण त्यांच्यासोबत बघा. कुठली काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल ती सोबत बसून काम करा, ती बघा, ती काढा, त्याच्यावरनं सोबत काम करा. असं जर तुम्ही करायला लागले तर इंटरेस्ट कमी होऊन जाईल मुलांचा मोबाईलमधला. काय होते, एक नियम आहे, जी गोष्ट तुम्ही नाही म्हणता ना त्यामधला इंटरेस्ट जास्त डेव्हलप होतो. तुम्ही बघितलं असेल ना, एखाद्या भिंतीवर लिहिलेलं असते इथे थुंकायचं नाही, लोक जाऊन तिथेच थुंकतात. असं का होते, कारण जे करू नका म्हटलं ते जास्त करावं असं वाटते. तुम्ही एखाद्या दरवाजावरती एखादं लेबल लावा की ह्या घरामध्ये डोकावून पाहू नका. प्रत्येकाची इच्छा होईल की या घरात आहे काय बाबा डोकावून पाहायचं नाही. तर सेम जो फंडा आहे तो काम करत असते. तुम्ही जेव्हा मुलांना म्हणता मोबाईल पाहू नका पाहू नका पाहू नका, त्यांना वाटते काय आहे बाबा मोबाईलमध्ये बाबा बघतायत आणि मला म्हणतात बघू नको, काहीतरी गंमत आहे. मुलं आणखी बघायला लागतात. त्याच्यापेक्षा काय करायचं बेटा, हे घे 15 मिनटं मोबाईल बघ, चल आपण दोघं मिळून बघू. सो ॲटोमॅटिकली त्याच्यातला इंटरेस्ट निघून जाईल. ॲटोमॅटिकली इंटरेस्ट निघून जाईल. मग काय शिकलो आपण आज, पहिली गोष्ट शिकलो की स्वतः मोबाईलचा यूज कमी करायचा, स्वतः त्याचा गुलाम व्हायचं नाही, त्याच्यावरती विजय मिळवायचा आणि मालक होऊन जगायचं. मालक होऊन, गुलाम होऊन नाही. अरे काय यार मोबाईलचा गुलाम होऊन जगता, मालक होऊन जगायचं. दुसरं, मोबाईल खराब नाही आहे, मोबाईल छान आहे, मोबाईलची युटिलिटी आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड यूजफुल टेक्नॉलॉजी, बट उसका गुलाम बने बगैर उसको यूज कैसे करने का हे मुलांना शिकवायचं. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या ना, आणि मग त्यांना ठरवून दिलेल्या वेळात जर तुम्ही मोबाईल दिला, हां इथे एक पिटफॉल आहे, तुम्ही वेळ दिला 15 मिनटं, तर मग त्यांना शिकवायचं, अलार्म लावायचा की बाबा रे 15 मिनिट झाले की मोबाईल ठेवायचा. यानी काय होईल, यानी तू गुलाम नाही असे सिद्ध होईल, यानी तू मालक आहेस त्या मोबाईलचा आणि तू मोबाईल तुझ्या मनाने वापरू शकतो असं त्या मुलाला शिकवा. असं केलं ना, तो पण 15 मिनटं झाला की मोबाईल ठेवून देईल आणि मग बघा कशी मजा येते. मग इतकी मजा येईल, तुम्ही म्हणाल की वाव आमचा मुलगा तर आता बरोबर 15 मिनटं मोबाईल बघतो. बघितलाच पाहिजे ना. जरा विचार करा बरं, तुमच्या मुलाला मोबाईलच बघता येत नाही. आजकाल एखादा व्यक्ती जर तुम्हाला दिसला ज्याला मोबाईलचा वापर करता येत नाही, तुम्ही काय करता, हसता त्याच्यावरती. असं मुलासोबत घडलं तर नको करायला ना असं. आणि म्हणून काय करायचं, मोबाईल बघायलाच पाहिजे, पण आपल्या ठरलेल्या वेळात. मग अलार्म त्याच मोबाईलमध्ये लावा आणि मग बघा कशी मजा येते. बरोबर मुलं 15 मिनटं झाले की बंद करून टाकतात मोबाईल. मी खूप वेळा प्रयोग केले आहेत असे, खूप वेळा. आणि मी जेव्हा जेव्हा हे एक्सपेरिमेंट केले ना प्रत्येक स्कूलमध्ये, मला पॅरेंट्सचे फोन येतात की डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलेला एक्सपेरिमेंट आम्ही केला आणि खरं सांगतो 15 मिनटाच्या वर मुलगा मोबाईल बघत नाही हो, आम्ही कंटाळलो होतो. तुमच्याही मुलासाठी हा फंडा खूप कामाचा आहे. सो तुम्ही हा वापरून बघा आणि काय रिझल्ट आला कमेंट बॉक्समध्ये आठवणीने लिहा, तुम्हाला काय त्याच्यातून रिझल्ट मिळाला तर. आणि तुम्हाला जर फायदा झाला ना तर यार हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांनाही याची गरज आहे. खूप खूप धन्यवाद.